राजा मियाँ चट्टो यारी राजा मियाँ चट्टो यार हो जाएगी बल्ले। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे टायटल वरनं आणि समजा की तुम्हाला एक आयडिया असेल की मम्मी पप्पा आम्हाला मी काय करतो. तर मी पहिली गोष्ट करणार आहे ते म्हणजे तुळशीला पाणी घालणार आहे. कारण मम्मीचा आत्ताच कॉल आलेला, म्हटली की तुळशीला पाणी घाल. तर मला माहिती तर मम्मीच ऐकलं नाही तर काय होतं. तर आपण एवढीशा जाळीतून तुळशीला पाणी घालायचा प्रयत्न करणार आहे. हा, तर तुळशीला पाणी घातलंय आणि आता दुसरं झाड आहे ते म्हणजे आपलं मनी प्लांटचं. हा पसारा दिसतोय ना, हा करायचा आपल्याला. कारण आता सुटलोय. अच्छा, मस्त फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली आहे. मनी प्लांटला आपण पाणी घालूया. चला आता माझा बेड आवरून घेतो पटपट. फायनली आपलं संपूर्ण बेडरूम क्लीन झालं. अरे कॅलेंडर राहिला. आता मला किचन आवरायचंय. किचन मध्ये सगळा पसारा बघा. पटापट मी किचन आवरून घेतो, कारण मम्मीला तिचं किचन एकदम नीटनेटकं लागतं, एकदम असं सुंदर आवडतं. सारा पसारा बघा. मॅगीचे पॅकेट्स वगैरे इकडे पडलेत. हे मॅगीचे पॅकेट्स, हे इकडे अजून आहे मॅगी. हे सगळं आपल्याला क्लीन करायचं आहे. तर चला पटापट करून घेऊया. आईंच्या मम्मीच्या त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट तो म्हणजे गॅस. चला गॅस साफ करूया. कसं साचलंय ते सगळं. भात मॅगी खाल्लेली. तर हे सगळं साफ करूया आपण फटाफट. तुम्ही हा भात बघितलाय, एवढा भात, कुकर वगैरे, एवढी भांडी कुठून आली. तर ही भांडी आली ती म्हणजे मी आता जेव्हा मम्मी पण होते तेव्हा मी भात बनवायला शिकवलो आणि भात बनवला आणि बाहेरून दादालाच बोललेलो भाजी ऑर्डर कर. तर त्यासाठी भात बनवायला शिकलो. आणि मॅगी बघितली तर आम्हाला मॅगी शिवाय, मॅगी बाई पाहिजे रे, मॅगी शिवाय काही नाही. तर मॅगी खाल्ली. तर त्यानंतर आता मी करणार आहे ते म्हणजे सगळ्यात म्हणजे काय करणार त्याचे असं हे वाटायचं. मग काय काय जे असे काळजात काळीज अशी एकदम हिरो रे अशी मुलं असतात ना, त्या या टास्कला सामोरे जातात. आणि ते टास्क म्हणजे हे सगळ्यात बेकार टास्क, हे सगळ्यात बेस्ट टास्क आहे. तर आपल्याला साफ करायचं म्हणजे बाथरूम. आणि हे बाथरूम साफ करताना हे देखील साफ करायचं. एक नंबर केला रे केला. टॉयलेट साफ केला. करा रे करा, टॉयलेट साफ करा. सगळ्यांनी आपापल्या घरातलं टॉयलेट वगैरे सगळी स्वच्छता राखा. आता काय करायचं सगळं आता झालंय बऱ्यापैकी. आता आपण करूया ते म्हणजे आपलं, कारण खूप भूक लागले. कारण सकाळ सकाळी जर राजासारखा नाश्ता नसेल तर खूप भूक लागते. तर चला बनवा रे बनवा, नाश्ता बनवा. चला सॉरी नाश्ता रे नाश्ता, बनवा रे बनवा. दूध थोडंसं एकदम नॉर्मल गरम करत ठेवलं. कारण आता मी बनवणार आहे म्हणजे कोल्ड कॉफी. कारण बर्फ खूपच हे झाले ना, थोडं वितरणासाठी करणार आहे. तर आपण बनवणार आहे आता कोल्ड कॉफी. कारण कोल्ड कॉफीने जे पोट करतो आणि जे दिवसभराची जी सुस्ती, जो लेझीनेस असतो ना, तो एकदम फटकन जसा निघून जातो. त्यासाठी आपण बनवणार आहे कोल्ड कॉफी. तर चला कोल्ड कॉफी बनवूयात. बनवा कोल्ड कॉफी बनवा. चला, दिस इज माय कोल्ड कॉफी रेसिपी. मी कोणासोबत शेअर नाही करत, फक्त तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे आपल्याकडे मिक्सरचं भांडं, नेसकॅफेचे पॅकेट्स, साखर आणि दूध.
तर दूध ऑलरेडी थंड आहे, त्यामध्ये ऑलरेडी आईस सारखं बनलेलं आहे. तर आपल्याला आईस क्यूबची गरज नाही लागला तर तुम्ही वापरू शकता. आपल्याला नेसकॅफेचे लागणार आहे ते म्हणजे 2 पॅकेट आपण नेसकॅफे टाकणार आहे आणि 2 चमचे साखर आणि मग थोडंसं दूध आणि मग ते लावणार आहे आपण मिक्सरला आणि ते करणार आहे ग्राइंड. अरे राजा मियाँ चतो यार, राजा मियाँ चतो यार, हो जाएगी बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले. डब डब टिक 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 डब डब टिक 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 डब डब टिक 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 डब डब टिक टिक टिक. कॉफी रे कॉफी, कोल्ड कॉफी. एक नंबर. डायरेक्ट असं वाटलं स्वर्ग प्राप्त झाला. एक नंबर टेम्पटिंग एकदम, म्हणजे एवढं क्लासी आणि एकदम स्टँडर्ड. स्टारबक्स पण फेल आहे. तोंडात माणी येते दिसतंय ना. स्टारबक्स पण फेल आहे. चुक म्हणजे नक्की चाललोय मार्केटला भाजी आणण्यासाठी. तर शॉपचं जे सामान लागतं शॉपला ते पण आणायचं आणि शॉपवर द्यायचंय. पहिले आपण मार्केटला जाऊया भाजी आणायला. चला. म्हणजे यार माझ्यासोबत स्कॅम होतोय. बुलेट पण काय चालू व्हायचं नाव नाही घेते. आता मला रिक्षानेच जावं लागेल. चला रिक्षानेच जातो. ऊन बघा किती आहे आणि मी तर सावलीमध्ये थांबलोय. बसलो रिक्षात बसलो. मी आता निघालोय सरळ जांभळी नाक्याला. आणि जांभळी नाक्याला तुम्हाला जे खाण्यात राहतात त्यांना माहित असेल की भाजी मार्केट आहे. तिकडे आपण भाजी घेणार आहे. तर चला लगेच जाऊया. फ्लॉवरची भाजी घ्यायची आहे आणि मटर घ्यायचे आहेत. ते फ्रोझन मटर असतात ना ते देखील घ्यायचे आहेत. चला. थँक्यू. फ्लॉवर द्या ना आणि कोबी पण द्या. किलो में कितना बैठेगा? देखो जरा. घेतलेलं आपण सामान भाजी वगैरे आता घरी चाललोय. इधर साइड में रुक दो. कैसे रुपए किलो है? 150. लेट्स गो. ये देखते रहे भाई का चैनल है. संडे को ब्लॉग आ जाएगा. चलो बाय. फायनली केवढं जड आहे बघा. फायनली आपण सगळं भाजी वगैरे घेतली आहे. खूप जास्त हेवी आहे. एका हातात पकडलाय ना. तर आता घरी पोचूया आपण. तर चला वरती जाऊयात. केवढा हेवी आहे भाई दोन्ही पिशव्या. ओ माय गॉड. मी फायनली घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी येताना घेऊन आलो म्हणजे बटर रे बटर, अमूल बटर आणि थोडं प्रशांत कॉर्नर मला मिठाई पण घेऊन आलो. मोतीचूर, कारण क्रेविंग झाली मोतीचूर लाडू खायची. आणि ब्रेड सुद्धा आणलाय. तर आता चहा ठेवूया कारण संध्याकाळ झाली. चहा ठेवूया आणि मस्त ब्रेड बटर लावून खाऊया. आपला इकडे चहा होतोय आणि इकडे आता बाजूला आपण बटर ब्रेड करून घेऊया. चला. संध्याकाळ झाली. मस्त बाहेर हवा सुटली आणि इथे माझ्यासोबत आहे ते म्हणजे चहा आणि ब्रेड. आता मी मस्त चहा आणि ब्रेड खाणार आहे. मग करणार आहे एडिटिंग. तर आपला जुने ब्लॉग्स होते ते एडिट करायचे बाकी. तो एडिट करायला मी एकच आहे तो एडिट करून घेईल. सोबत ब्रेड आणि चहा. आणि हा आहे आपला छोटासा सेटअप. जे नवीन असतील चॅनलवर, ज्यांनी नवीन व्हिडिओ बघायचे त्यांना तुम्ही हा सेटअप बघितला नसेल तर पहिल्यांदा बघत असाल तर बघा कसा आपला सेटअप. तर चला पटापट आपण आहे नाश्ता.
तो करूयात आणि एडिटिंग करूयात. क्या लाईफ आहे भाई, मजा आ गया. हॅलो. तर मंडळी रात्रीचे वाजलेत 12:30 झालाय आणि मी शॉपवरनं आलोय. सगळं डीमार्टचं सामान वगैरे दिल्यानंतर शॉपवरनं हे मोतीचूर लाडू आपण सकाळी आणलेले तर आपण आजचा दिवस एकदम नॉर्मल गेल्यामुळे सगळे आवरावर केले, बिछाना नीट केला, नंतर देवपूजा केली, त्यानंतर टॉयलेट बाथरूम साफ केलं, त्यानंतर किचन देखील आवरलं. तर असं काही मी करत असतो. म्हणजे मम्मी गावी गेल्यानंतर मम्मी पप्पा गावाला गेल्यानंतरच असं नाही, पण मी डेली असं करत असतो. हे डेलीचं रुटीनच आहे माझं. कारण काय होतं, एकदा आपण जे एज क्रॉस होतो, मला आता थोडा असं हसी मजाकमध्ये वाटेल, पण जेव्हा मी खरं सांगतो जेव्हा आपण आपलं एज होतं, आपण एज क्रॉस होतो, मॅच्युअर्ड लेवलला जातो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या हव्या असतात. तर त्याच्या आपण स्वतः काय ना काहीतरी चेंजेस करत असतो. तर तुम्हाला हे पटत असेल तर लाईक करा. आजचा दिवस माझा असा होता. तर खूप मेहनत घेतली. मला तुम्हाला इकडे एक सांगायला आवडेल की तुम्ही जी मेहनत कराल, जे तुम्ही कष्ट कराल, ते सगळे आपल्या आई वडिलांसाठी करा. कारण त्यांच्या पुढे काही नाही आहे जगात. कारण जर ते आहेत ना खुश, तर आपल्या घरातले आई वडील खुश आहेत ना, तर तुम्ही 100% डबल ट्रिपल चोपल खुश असणार आहे. तर तुम्ही नेहमी आपल्या मम्मी पप्पांना खुश ठेवायचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण खुश करू शकतो. असं काय त्यांना मोठी अपेक्षा पण नसते. व्हॉट आय डू वेन माय पॅरेंट्स गो आउट, असा हा आपला एक ब्लॉग होता. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची जी कमेंट असते, जी तुमची प्रतिक्रिया असते की तुम्हाला ब्लॉग आवडलाय नाही आवडलाय, ते देखील तुम्ही नक्की द्या. तर चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 2:30 आणि मला खूप जास्त भूक लागलेली. कारण शॉपमध्ये जाऊन रात्री पण मी काय एवढं जास्त काही खाल्लं नव्हतं, नॉर्मल खाल्लेलं. मला खूप जास्त भूक लागली आणि इकडे आपली व्हिडिओ एक्सपोर्टला लावलेली ती व्हिडिओ एक्सपोर्ट होते आणि मी मॅगी खाणार आता. आणि मी मॅगी गरम आहे, खूप जास्त गरम आहे. आता तिला मी थंड हवा कशी होती, एसी आहे आपली आणि एसीच्या समोर मॅगी नेते. आणि 1 2 3 3 सेकंदात मॅगी एकदम मीडियम म्हणजे मीडियम एक नंबर. मी मॅगी खातो आणि मला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तुम्हाला आतापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. जाऊन देतो, सबस्क्राईब करा, नाही केलं ना